जरांगे पाटलांविरोधात घातपाताच्या कटाचं प्रकरण, अमोल खुणे आणि दादा गरुडच्या कोठडीत वाढ, कांचन साळवीलाही पोलीस कोठडी. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर घातपात करण्याचा कट रचल्याच्या अत्यंत गंभीर प्रकरणात अटकेत असलेल्या तीनही आरोपींना आज अंबड न्यायालयानं पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास आता अधिक खोलवर जात असल्याचं स्पष्ट संकेत मिळतात. मुख्य आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांच्या पोलीस कोठडीत अंबड न्यायालयानं 2 दिवसांची वाढ केली आहे. यापूर्वी त्यांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, जी आज संपत होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कांचन साळवी या तिसऱ्या आरोपीलाही न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी संपल्यामुळे तीनही आरोपींना आज पुन्हा अंबड येथील न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या कटामागील मूळ सूत्रधार कोण आहे, या कटाचा उद्देश काय होता आणि यामागे कोणते आर्थिक किंवा राजकीय हेतुसंबंध गुंतले आहेत, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी अधिक कोठडीची मागणी केली. न्यायालयानं ही मागणी अंशतः मान्य केली आहे. जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असल्याच्या या संवेदनशील प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर आलाय. अमोल खुणे आणि दादा गरुड यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच पोलिसांनी कांचन साळवीला अटक केली आहे. हा कट केवळ स्थानिक पातळीवर रचला गेला होता की याला काही मोठी पार्श्वभूमी आहे? या कटासाठी आर्थिक पुरवठा कुणी केला होता? यामागे कोणत्या व्यक्तींची मोठी नावं आहेत? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस युद्धपातळीवर तपास करत असून पुढील 2 दिवसांची पोलीस कोठडी तपास अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर काही राजकीय व्यक्तींवर आरोप केले होते. त्यामुळे या प्रकरणाला आता केवळ गुन्हेगारी नव्हे तर राजकीय वळण देखील मिळालं आहे. या संपूर्ण राज्याचं लक्ष आता अंबड न्यायालयाकडे आणि पोलिसांच्या पुढील तपासाकडे लागलं आहे.